बाई सोनम. किती पोरगी कशी आहे बाई. हे खाली घालून अंगठी, खाली बसून अंगठी घालून राहिली बाई त्याले राहुलने. आजकालच्या पोरीचं पाहतच राव बाई. काही करते बाई व्हिडिओ बनवासाठी. आणि काय व बापा. मस्त अंगठी बसून मला तर हासाच येऊन राहिला बाई. अहो ते निसती खाली बसून अंगठीत घालून राहिली. बाकीचे बाई कोणते कोणते आता तू पाहतच नाही त्या रीलमध्ये. म्हातारे माणसं काय ना बाया काय काही काही करते बाई. टॅलेंट दाखवते म्हणते टॅलेंट. काय करते ते टॅलेंट झुल्यावरच झुलते तर कोणतं काहीच तर कोणतं काही. तू पाहिजंच फक्त मोबाईलमध्ये एखादी वेळेस तुला समजणच. बाई निर्मलाबाई पाहिजे एखादी वेळेस म्हणजे माहीत पडते. आता हे व्हिडिओ टाकन मग याच्यावर आपल्या सोशल मीडियावर. आणि त्याच्यासाठी होय हे करत असत. लय मस्त जोडा दिसून राहिला व दोघाचा आहे नवराने. राहुलही चांगला दिसून राहिला लंबा लंबा आपला. दोघाचा जोडा मस्त जमला. पण सोनमचा ना राहुलचा. सोनम लंबी लंबी आहे आणि उंच पुरी गोरे गोरे दोघे जण आहे. मस्त जोडा जमला. माझी सोनम किती छान दिसून राहिली, किती सुंदर दिसून राहिली. आणि ह्या मुलगा आहे म्हणा सुंदर वगैरे तोय पण चांगला भेटला असता ना हिला याचा. आम्ही म्हटलंही होतं बरं तिला, पण ऐकतच नाही ही मुलगी. आता माहीत नाही आता हे घरचे कसे आहे कसे नाही. तशी अंताबाई वगैरे छान आहे, अंताबाईनी वगैरे. आणि ते अनिल भाऊ पण चांगले आहे. पण हा मुलावर मला काही गॅरंटी नाही कसा आहे कसा नाही काय माहीत का. पण आता तिच्या मनानं झालं, जाऊ द्या काय करायचं. चांगल्या घरी दिलं असतं तिला, चांगल्या घरी पडली असती ती. एवढे काही हे आहे नाही, हे लोक गरीबच आहे. आणि ही मुलगी तिथं ॲडजस्टमेंट करन नाही करन सोनम काय माहीत. आता केलं तिच्या मनाने तर टिकलं तरी पाहिजे, शेवटपर्यंत टिकवलं तरी पाहिजे. नाही तर जिंदगीचा खराबा नाही झाला पाहिजे. आम्ही 7 ग्रामची अंगठी केली यांना मुलाला जवायला. ह्या आता जवाईच म्हणा लागेल मला. आणि यांनी अंता वहिनीने दादानी अनिल दादानी तर 2.5 ग्रामची केली अंगठी सोनमला. निदान 5 ग्रामची तरी करायला पाहिजे होती की नाही. 5 ग्रामची तरी करायला पाहिजे होती. 2.5 ग्रामची म्हणजे खूपच छोटी झाली. राणी दिसून राहिली आली वाटते राणी. आणि ते जवाई नाही दिसून राहिले सागर, ते नाही दिसून राहिले. हे आली तोंड बुचक्या वानाची. तिकडं सासू तिकडं लढून राहिली होती. सासू रडाले हे इकडं मस्त मजा मारून राहिली. इकडं तिकडं हिंडते. आता एकटीच आहे ना, कोणी म्हणाले नाही, सासू बोलाले नाही, सासरा बोलाले नाही. आता मस्त हिंडते इकडं तिकडं. सासू सासरे बोलणार नाही काही नाही. इलीच्या मनानं पाहिजे नव्हतं म्हणून तर घर सोडलं. बाई काय बोलून राहिली व तू. राणीन घर सोडलं तिचं. अलग निघाली का ते. बापा बापा तुले कसं काय माहित हो. अहो बबिता आता काय सांगू. रात्रभर राहिली होती मी हिच्या घरी. लय कारस्थान केले. हिच्या सासूनं सांगितले मला सारे कारस्थान हिचे. आता वेळ नाही भेटला ना, तिकडून आली आणि इले हिचं वाला सामान दिलं बाई ह्या इले गंतीले. आणि लगेच तयारी केली आणि इकडं आली. गाड्या निघाली तर गाडी निघाली. ते तर वेळच कुठं भेटला. त्या अंतीसोबत बोलायला वेळ नाही भेटला मी मले. तर तुले सांगीन आणि पहिले तिले सांगा लागन पोरीचे कारस्थान. तिने माहीतच नाही ना, तिले नसन माहीत. हे कोणत्या तोंडाने सांगन का मी अलग निघाली का काही का काही. सांगितलंच नसन मला नाही वाटत. नाही तर अंती एवढ्या खुश नसती काही. राणे जवाई कुठं आहे व जवाई नाही दिसून राहिले. तू एकटीच आली काय. इकडल्या इकडून जवाई नाही, तुझे सासू नाही, सासरे नाही. हो जवाई नाही दिसून राहिले. आले ना जवाई आले नाही तर काय तू आले. जवाई आले ना आले. माझे सासू सासरे नाही आले. ते माझ्या सासऱ्याची थोडीशी तब्येत खराब झाली म्हणून का नाही ते काही आले नाही माझे सासू सासरे. आम्ही दोघं आलो मग गाडीवर. दिसले नाही ना जवाई म्हणून म्हणलं असन तिकडं बसून माणसाईसोबत असन. बापा सोनमचे राहुलचे मोठे फोटो काढणं चालू आहे बाई. अंताचे गिंताचे. अनिल भाऊचे गी. आणि निर्मलाबाई तिकडे गेले व जेवण करायला. चालता का जेवण करायला जाऊ. बपेच आहे तसं म्हणा. कोणी घ्या कुठेही बसा कुठेही खा. बसून खा उठून खा. चला ना जेवण करून घेऊ म्हणलं थोडं थोडं. जेव ना थोड्या वेळानं. तुला भूकही लागली काय एवढ्या लवकर व भूकही लागली. तुम्ही तर मला मगानी दिसल्याची जेवण करताना गंगाबाई. मगानीच तर जेवल्या. तुमच्याच हातात ताट दिसलं होतं मला. जेवल्या ना तुम्ही मगानी. थोडीशी जेवली. भूक लागली होती लय म्हणून मग का नाही पिंट्याला दिलं थोडंसं आणि त्याच्यासोबत मी बी जेवली. एकदम नाही जेवली हो. उलीशी तर जेवली व उलीशीच जेवली.
काय काव चंदा डेकोरेशन गेलं लय मस्त केलं याय ना सगळीच बापा लग्नासारखी करून राहिली हे हो व? किती मस्त केली बाई हे पाय ना सजावट फुलं हे ते बापा बापा लग्नाला मागं पडलं बाई ते आल्या नंदेनं चारूबाईनं एवढा पैसा कायले खर्च केला व निसत्या सगळीतच अंताचं तर पाहिजे म्हणलं तर एवढं आहे नाही भल्ला हात मारला बा अंताच्या पोरानं आता हात मारो का पाय मारो त्या पोरीचं मन आहे ना काय करणार आहे माय बापाई बी म्हणून देऊन दिलं आता जाऊ द्या अहो ते डेकोरेशनचं काम आहे ना बा असे हे मास्तर आहे ते भाऊ आपल्या सोनमचे बाबा आणि डेकोरेशन आहे त्याच्या घरी मंडप आहे ना ते मंडप डेकोरेशन आहे मग घरचं सर्व असल्यावर मग काय करणार म्हणून होय मोठं मोठं जेत आहे चांगलं मंडप डेकोरेशन घरचं होय का हे एवढं सगळं बापा बापा अरे बापा म्हणूनच त्याने एवढं चांगलं केलं व घरचं म्हटल्यावर याच्यावरच तर कमी पैसे भेटते या मंडप डेकोरेशनवर व किती पैसे भेटते पण महागाचंही लय राहते हे महागाचं नाही राहत तर काय काही स्वस्त आहे का ते मग महागाचंच आहे ते वहिनी चरण दादा कुठं आहे चरण दादा लेन तुम्हाला तिकडं थोडसं नवरींजवळ फोटो काढायला बोलवायचा आहे चरण दादा कुठं आहे दिसून नाही राहिला हाय ना तिकडं तुमचे भाऊ तुम्ही मस्त दिसून राहिल्या बा साडी गिडी चारूबाई खूपच सुंदर दिसून राहिल्या तुम्ही साडी पायना केवढ्याची घेतली जी साडी खूपच चांगली दिसून राहिली खूपच मस्त मला तर खूप आवडली बाई तुमची साडी हो का वहिनी माझ्या मैत्रिणा वगैरे इकडल्या नाही का सगळ्या तशाच म्हणत आहे मला खूपच छान आहे ग म्हणे चारू साडी खूपच सुंदर दिसत आहे म्हणे पैठणी होय का नाही आणि कलर पण खूप छान आहे माझ्या अंगावर सुंदर पण दिसून राहिला हे बघा तुमचे भाऊ आले तिकडून चारूबाई ते बा तुमचे भाऊ आले तिकडून काय झालं बाई चारू काय म्हणतो काय नाही तुम्हाला मामा मामीले तिथं फोटो काढायला बोलवत आहे सोनम आणि दादा तुला कपडे नव्हते का घालायला सगळे सोनमच्या बाबाचे मित्र माझे मैत्रिणा वगैरे सगळे सगळे नातेवाईक यांच्या इकडले नातेवाईक वगैरे येते तुला समजत नाही का हे कसे कपडे घातले तू चांगले तर कपडे घालायला लागत होतं ना भाषेचं तुझ्या सगळी आहे ना भाषेची हे शोभते का असे कपडे घालणं आता स्टेजवर नेल्यावर काय म्हणन हे चारूचा भाऊ आहे सगळे म्हणन का नाही हे असे कपडे घालून आला तू तुला समजत नाही का थोडंसं व्यवस्थित यायचं ना भाषेचे सगळी आहे आज तुला कळत कसं नाही रे बाई आता कसं आहे का नाही कपडे घालतो नाही धोतर बंगाली मी पहिल्यापासूनच तर घालतो आता तुझ्या लग्नात असेच कपडे घातले होते मी आता त्या पोरीच्या लग्नात असेच आता मला काय पॅन्ट शर्ट घाल म्हणतो का कोट घाल म्हणतो घातलाय असता तर काय फरक पडला असता एक दिवसासाठी दादा काय फरक पडला असता आता काय म्हणून सगळेजण माझा भाऊ म्हटल्यावर माय बाई कशा बोलून राहिले चारूबाई ह्यावाल्या भावाले आता त्याले तर माहीत आहे त्याले असे कपडे आवडत नाही रोशनीच्या बाबाले तर चारू लय जास्त बोलून राहिल्या भावाले पण हे बरोबर नाही चारूचं बाई भाऊले लय राग येऊन राहिला आणि तुमच्या नंदीचं हे असं बोलणं बरोबर नाही पण कोणते खराब आहे ते कपडे चांगले तर कपडे आहे पहिलेपासून तर असे घालते कपडे प्रेस केलेले कपडे आहे आणि मग ते चारूबाई कोट काऊन नाही घालून आले भावाची एवढं हे वाटून राहिलं काही यायले तुला लाज येऊन राहिली का बाई भावाची फोटो काढाले लाज येऊन राहिली असं तर नाही येत बाई तिथं पोरीजवळ फोटो काढाली मी नाही येत मला नाही यायचं मला हे धोतरनं बंगाली शिवाय ना दुसरे कपडे मला घालूशा वाटत नाही ह्याच कपड्यात मी पहिलेपासून राहून आहे आणि तू मला काही बदलवायचा प्रयत्न करू नको बाई तुला नसन जर आवडला ना तर मी नाही येत लागेच फोटो गिटो काढणं मला काही आवडतही नाही लाज येऊन राहिली का तुला भावाची हो चारू असं नाही दादा लाज वगैरेची गोष्ट नाही आहे याच्यामध्ये पण नाही का सोनमच्या पप्पाच्या इकडले सगळे रिलेटिव्ह आलेले आहे त्यांची मित्रमंडळी आहे माझे पण आहे त्याच्यामुळे मी तुला म्हटलं तुला राग आला बिनफालतू घातला असता तर काय झालं असतं शर्ट पॅन्टच घालायला पाहिजे होते चांगला आता फोटो काढायला आता अशा कपड्यात फोटो काढशील का तू चारूबाई राहू द्या तुम्ही बोलू नका बरं काही त्याईले बोलू नका तुम्ही चारूबाई जा बरं बाई इले बोलून देन बाई चारूबाईले रागात आला बाई पहिलेच माणूस चारूबाई ये राहू द्या फोटो मोठं त्याईले आवडतही नाही पहिलेपासून काढाले राहू द्या वहिनी दादाला तुम्ही चांगले कपडे घालायला काऊन नाही लावले तुम्ही स्वतः तर छान आल्या ना साडी घालून मग दादाला काय झालं तुम्हाला चांगले कपडे घालून द्या सांगायला माय बाई मी किती वेळा म्हटलं बाई त्याले पण त्याले नाही आवडत ते त्याले अडचण होते तशा कपड्यात म्हणून ते घालत नाही बाई आता काय बोलू बाई या चारू सोबत बाई मी जाय बाई जाय चारू जाय त्या पोरीचं साक्षगंध आहे जाय तू काही फोटो काढ तिकडं फोटो काढ जाऊन आम्हाला नाही फोटो काढायचे नाही हे करायचं मला नाही करायचं मला जसं पडते ना तसं मी करतो मला ह्या कपड्यात बरोबर वाटते तर मी हे कपडेच घालणार दुसरे कपडे नाही तुला एवढी लाज येत असेल ना तर जाय मग तू जाय असं नाही दादा ते सोनमचे बाबा बोलवत आहे मी जाते वहिनी दादाला घेऊन या फोटो काढून घेऊ तिकडे सोनम बोलवत आहे बरं
बापा बापा काय बोलते बाई हे चारू, किती बोलली बाई चरण भाऊले. गेले काय लाज येऊन राहिली भावाची बाप्पा. जा चल बरं घरी, चल चल घरी, चल घरी चल, घर चल, झालं साक्षगंधकी सगळं झालं, चल. भाऊ असं अंधातल्या मधात जाणं बरोबर नाही ना. काय म्हणून सगळेजण. आणि आता काय न जाता आपण गाडी केली आहे, याय ना गाडीतच जा लागन ना. आता रात्र होऊन राहिली आणि एवढ्या रात्री इकडून बाहेर गावून काय आपल्याला इथं बस स्टॉप नाही माहीत, काही नाही माहीत, ॲटो कुठं लागते काय लागते हे बी तर नाही माहीतची. आणि कसं चालतं मग. ते मला काही नाही माहिती. चंदा चल, चल लवकर घरी, चाल तू लवकर घरी, चल लवकर, आता ते आता घरी चाल. कसं करावं वडे ह्या माणसाचं आता. बरं मी येतो, 2 मिनटं येतो. 2 मिनटात मला बाथरूम करून येऊ द्या, मी येतो. ये मी तिकडे वाट पाहते. हो निर्मला भाई, तुले चंदन बोलावलो तुले. अहो तू काय जेवण करून राहिली होती का? जेवण करायला आलती का इकडं? हो बाई, आता ते बबिता गिबिता सगळ्या बसल्यात इकडं. तर शकुनी बाईची सून घेईन तर मी बी घेतो म्हटलं जेवण खाऊन. चंदा गायले बोलून राहिली. काय ते हे काय नाव आहे तिचं, चारू. लय बोलली बाई चरण भाऊले लय बोलली बापा. तर चरण भाऊ म्हणते आत्ताच चाल, चंदाले म्हणते आत्ताच चाल. आणि ते म्हणे हो जातो. मला तिनं लपून पाठवलं जाय म्हणे, निर्मला बाईले सांगून ये म्हणे, ते समजाव करण म्हणे आपल्या रोशनीच्या बाबाले. थांबून नाही ते एवढ्या रात्री कुठं भटकत म्हणे, मला इथं काहीच माहीत नाही. आणि हो माणूस रागातमात निघून राहिला म्हणे मला घेऊन. आणि माझ्यासोबत म्हणे दयाले नाही आला म्हणे. तर निर्मला बाईले सांगून दे म्हणे, निर्मला बाई समजावते म्हणे या रोशनीच्या बाबाले. जाय बरं चरण भाऊले थोडंसं समजावून सांगू बाई. सांगू नाही तर तिले घेऊन जाईन आपल्या चंदाले. ते नाही हो, लय बोलली बिचारे. निर्मला बाई लय बोलली, ते चारू भावाले लय बोलली. काऊन काय बोलली अशी? कपड्यावरून बोलली. ते कपडे असेच काऊन घातले तसेच काऊन घातले. मग फोटो काढायला आता तू येशील नाही का? तुले कसं नेऊ? आणि म्हणे तिथं म्हणे आमचा अपमान होईन म्हणे आता. आणि चांगले लोक आहे म्हणे तिथं, मोठ्या पोजवरची येऊन राहिली म्हणे. त्याच लोक आहेत, तू असे कपडे घालून फोटो काढायला आता हे असं तसं. बापा लय बोलली बाई ते भावाली बापा चारू. माय बाई हो का? थांब जातो ना मी, जातो समजावून सांगतो त्याला. जाय बरं थोडीशी सांग समजावून त्याला. थांबव बापा, नाही तर चंदाला घेऊन जाते हो. तो जाते आणि इथं काहीच नाही माहीत म्हणते, कुठून ॲटो लागते, कुठून बस लागते, आणि काही नाही माहीत. आणि अनिल भाऊले हे सगळे तिकडे फोटो काढण्यात गुंग आहे. जाय ना आणि का नाही निर्मल भाऊले बोलाव इकडं, आणि दोघेजण समजावून सांगत यायले. चरण भाऊले आपल्या चरण भाऊले. हो बरं जातो. नाही निर्मल भाऊ, तू आता मध्ये थांबू नको, तू नको थांबू. माझी लहान बहीण एवढीशी होती तेव्हापासून पोचलो. माय बाप नव्हते तेव्हा, माय बाप मरून गेले तेव्हा हिने लायले ते मोठं केलं. मी शिक्षण पाणी केलं हिचं मला. या पोटीचं या चारू तरी हिले भावाची लाज येऊन राहिली आता. तुम्ही बोलली मध्ये ते असे कपडे घालून आला, तू तसे कपडे घालून आला, लाज नाही येऊन राहिली का आम्हाला आता? तू म्हणते किती बोलली तिच्या चंदाला विचारतो. हे शिकून राहिली मध्ये लहानशी होती. माझी सर्व आठ काढलं मी नाही इथं, पोरीसारखा आठ काढला इथं चारूचं मी ना. आणि तिने आता भावाची लाज येऊन राहिली. दादा मी नाही थांबत, निर्मल भाऊ मी थांबत नाही. चालू चंद चाल, ते दयाने बोलव आणि चाल लवकर निघून जाऊ. इथं थांबतच नाही मध्ये. चरण ऐक, माझी गोष्ट ऐक पहिले तू. माझी गोष्ट ऐक तू पहिले. हे आपली सगाई होऊ दे. आपण गाडीत चालू जाऊ. हे नवीन गाव आहे, तुले सुचणार नाही. चंदाला घेऊन कुठं चालला तू? थांब ना थोडसा, वेळही झाला, रात्र झाली. एवढ्या रात्री तू तिले त्या दोन्ही पोरीला घेऊन कुठं फिरशील? चंदाबाईले आणि ते दया आहे सोबत. कुठं फिरशील तू? त्याच्यापेक्षा थांब, आता आपण निघूनच राहू. आपण चाललं जाऊ लागेच. पहिले त्याला अनिलले सांगतो मी का पटकन गाडी काढपा म्हणून. आणि नंतर काय आहे तर ते पाहू ना, बोलू ना तिच्यासोबत, चारूसोबत आपण. आता राग शांत ठेव तू, शांत ठेव, बोलू नको तू एक शब्द. आणि रागात मग असं जाऊ नको, बरं जाऊ नको, थांब. निर्मल भाऊ, माझ्या पोरग तिकडे गेलं. ते दुःख असू नये की मी हिच्यावाल्या पोरीच्या सगाईला आलं. त्याला बाबा अशी होय आपली वाली. मायवाला मामा होय मी. गेलो पाहिजे बाजी होय. या नात्यानं आलो. हे मला शिकून राहिली. शिकवायला येले हिच्यावाल्या मैत्रिणी, हिच्या नवऱ्याचे मित्र आठवून राहिले. भावाची लाज येऊन राहिली हिले. ह्या चारूने माया पैशाने मी कष्ट कवाड करून हिचं शिक्षण पाणी लग्न केलं मी. हिले चांगल्या घरी दिलं. आणि कोणती पान फेडून राहिली माई हे चारू. मला बोलून राहिली चार चौकात माझ्या बायकोच्या समोर. त्या दयाच्या समोर, माझ्या सायाच्या बायकोच्या समोर. ते गंजी आता साऱ्या गावाला सांगते. आता ते गंजी पाहिजे गेल्यावर इकडे तिकडे सांग ना. आता ते सांग, मी पहिलेच मनातून तुटलेलं आहे माझं पोरगं गेलं तर. आणि हिनं काय केलं? हे मला अशी बोलून राहिली बोलाले. हिनं मला बोलवायलाच नाही पाहिजे होतं. मग सगळीले काही नाही बोलवलं हिनं मला सगळीले. भाऊ तर गरीब आहे ना भाऊ. हिने चांगल्या तऱ्हेनं माहित आहे ना, त्याच घरात पैदा झाली नाही इथे.
त्याच घरात पैदा झाली ना आणि मला शिकून राहिली का ही माझी असेच कपडे घालून आला म्हणते तू तसेच कपडे घालून आला म्हणते मला नाही मला राहायचंच नाही तर चालू होते त्याचा मला आता ते आताच जायचंय. चरण रडू नको बरं तू रडू नको रडणं बंद कर पहिले रडणं बंद कर. आता अर्धा एक घंट्यात तसंही आपण निघणारच आहो इथून झाली सगाई गिगाई झाली आता निघणारच आहे. रात्रीचं लवकर निघणार आहे अनिलही म्हणे लवकर निघू म्हणे दूरचं गाव आहे ना त्याच्यामुळे लवकर निघू टेन्शन नको घेऊ. आणि तू काही जेवून घेत पहिले थोडंसं पाणी मानी पे चंदा याला थोडंसं पाणी आणून दे जेवण आणून दे थोडंसं जेवण आणून दे एका ताटात वाढून जेवायला लाव याले थोडंसं. नाही बाई मी नाही जेवत हिच्या घरचं पाणी नाही प्यायचं आहे आता चारूच्या घरचं मध्ये हिच्या घरचं काहीच नाही प्यायचं आहे बाई मध्ये पाणी नाही पित. हाय निर्मला बाई कैची म्हणून राहिली मी त्याला जेवून घ्यावं पाणी प्यावं हा नाहीच म्हणते जेवायचंच नाही म्हणते म्हणून तर तुला बोलवाले पाठवलं आणि निर्मल भाऊले बोलवाले पाठवलं. असं नाही बोलायला लागत असं नाही बोलायला लागत. जाय बरं चंदा घेऊन ये बरं मला जाय बरं 2 ताटं घेऊन ये माझ्यासाठी घेऊन ये याच्यासाठी घेऊन ये पाणी घेऊन ये इकडं पाणी घेऊन ये मी जेवायला लावतो याला इथं जेवायला लावतो कसं नाही जेवत मी पाहतो मी जेवायला लावतो तू घेऊन ये चंदा घेऊन ये बरं जा बरं ताट याच्यासाठी. चाल बाई मी घेतोच होती जेवाले लय वेळ झाला ना आता तिकडं फोटो मोठंच काढणं चालू आहे लय वेळ झाला. एक काम करतो चाल बरं चंदा तू बी जेवून घे यायला आणून देऊ ताट आपण इकडं पाणी आणून देऊ आणि आपणही जेवून घेऊ तिकडं. आणि दया कुठं आहे दया जेवली का नाही लेकरं जेवले का नाही. बसले लेकरं गिकरं बसले रोशनी गिशनी तिकडं बसली रोशनीला काहीच नाही माहीत. रोशनी दया यायला बसवायला लावलं जेवायला आपणच राहिलो आपण जेवून घेऊ यायला आणून देऊ पहिले. चाल मग यायला आणून देऊ चाल जेवण तरी थोडंसं यायच्या यानं बोलू जेवण तरी थोडंसं चाल. मला तर यकीनच नाही होऊन राहिला सोनम आपली सगाई होऊन राहिली म्हणून एवढ्या दिवसावर लांबली आपली सगाई आणि आज होऊन राहिली तर यकीनच म्हणजे विश्वासच नाही बसून राहिला. आपली सगाई झाली हे मला पण विश्वास नाही होत आहे रे राहुल खरंच नाही होत आहे. बघ तिकडं बघ फोटोवाल्याकडं तो स्माईल दे म्हणते तिकडं बघ. आता तू नाही नको म्हणत जा मला आहो काव म्हणत जा तुम्ही आम्ही म्हणत जा. तर सगाईच झाली आहे आपली लग्न नाही झालं आहे लग्न झाल्यावर बघू काय म्हणायचं काय नाही म्हणायचं. तर राहुल मामा मामी हे दोघं जण आलेच नाही फोटो काढायला माझ्याजवळ पण नाही आली मला टीका लावायलाही आले नाही. या जेवण वगैरे करत असं